नमस्कार मंडळी, आज आपण एप्रिल 2025 साठी मीन राशीचे मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांच्या मनात उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल। मीन राशीसाठी एप्रिल 2025 चा महिना कसा असेल। आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात। मीन राशीसाठी एप्रिल महिना कसा असेल, व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही, किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी। मीन राशीबद्दल बोलायचे झाले तर मीन ही 12 राशींच्या चक्रातील शेवटची राशी आहे। देवगुरु गुरु हा मीन राशीचा अधिपती ग्रह। या राशीचे लोक संपूर्ण राशीमध्ये सर्वात सरळ आणि साधे मानले जाते। मीनचे प्रतीक म्हणजे माशांची जोडी। या राशीचे लोक रोमॅन्टिक आणि भावुक मानले जातात। त्याशिवाय त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आणि भावनिकदृष्ट्या या राशीचे लोक क्षणार्धात उत्तेजित होतात। हे खूप संवेदनशील असतात। बृहस्पतीच्या प्रभावामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप बुद्धिमान आणि निरोगीही असतात। त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाहीत। ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। बोलण्याच्या बाबतीतही ते फटकळ असतात। ते कोणतेही काम खूप विचार करून करतात। तर अशा या मीन राशीचे एप्रिल 2025 चे मासिक राशीफल कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2025 चा हा महिना खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ महिन्याच्या सुरुवातीलाच मिळेल, जे तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल। तुम्हाला प्रॉपर्टी किंवा इतर कामाच्या संदर्भात जवळपास प्रवास करण्याची संधी मिळू शकते, जी तुम्हाला तुमच्या कामात पुढे जाण्यास मदत करेल। याशिवाय अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला तुमच्या मुलांच्या समस्यावर उपाय मिळतील, जे तुमच्या मुलांचे संगोपन करण्यात मदत करतील। या महिन्यात घरातील वडीलधाऱ्यांचा मान आणि आदर राखणे खूप महत्त्वाचे आहे। त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील, म्हणून त्यांचा आदर करणे आणि त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे। एप्रिल 2025 मध्ये मीन राशीसाठी व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। तुमच्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल, जे तुमच्या व्यवसायाच्या वाढीस मदत करेल। मीडिया आणि संगणकांशी संबंधित व्यवसायात तुम्हाला फायदेशीर पद मिळेल। एप्रिल 2025 मध्ये तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंददायी आणि शांत राहील। कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सौहार्द आणि प्रेमाची भावना दृढ होईल। या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल, जी तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करेल आणि तुम्हाला आनंद देईल। कुटुंबातील सदस्य तुमचे प्रेम आणि आपुलकी स्वीकारतील आणि तुमच्याशी जोडलेले राहतील। याशिवाय जर तुम्ही लग्नाची योजना आखत असाल तर एप्रिल 2025 हा तुमच्यासाठी चांगला काळ असू शकतो। तुमच्या लग्नाच्या चर्चा अंतिम टप्प्यात येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन प्रवास सुरू करण्याची संधी मिळू शकते। एप्रिल 2025 चा हा महिना मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रगतिशील राहणार आहे। या महिन्यात विशेष प्रगती आणि नफा होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील। तुम्हाला चांगले अन्न आणि पेय मिळेल। तुमच्या गरजांवर नियंत्रण ठेवा। कोणाच्याही फसवणुकीत अडकू नका। आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतले पाहिजेत। तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बँकेतून पैसेही काढू शकता। खाण्यापिण्यात काळजी घ्या। तुमची जमा केलेली भांडवल तुम्हाला तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल। तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल। मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा काळ चांगला आहे। तुम्हाला तुमच्या पालकांकडून सहकार्य मिळू शकेल। तुमचे लपलेले शत्रू तुम्हाला परत त्रास देऊ शकतात, म्हणून तुम्हाला तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही काळजी घ्यावी लागेल। मीन राशी वसंत ऋतूच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश करत असताना हा ऋतू तुमच्यासाठी तुमच्या सर्वात गुप्त इच्छा आणि लपलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची एक अनोखी संधी घेऊन येणार आहे। तथापि जर तुम्ही स्वतःला योग्य आणि सन्माननीय पद्धतीने वागवले तरच ही स्वप्ने साकार होतील। तुमचे सर्वोत्तम गुण दाखवण्याची आणि तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची ही वेळ आहे। या महिन्यात मीन राशीच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांना आधार द्यावा, जिथे शांतता आणि तुमची वाट पाहत आहे। तुमचे प्रियजन अशांत काळात सुरक्षित आश्रय आणि शक्तीचा स्रोत देऊ शकतात। तथापि जास्त काळ स्थिर किंवा आत्मसंतुष्ट राहू नका, याची काळजी घ्या। तुमच्या सभोवतालची परिस्थिती वेगाने बदलू शकते आणि परिस्थिती तुमच्या विरुद्धही होऊ शकते, म्हणून सक्रिय आणि जुळवून घेणारे राहणे महत्त्वाचे आहे। मीन राशीने पुढे जाताना लक्षात ठेवा की प्रत्येक अनुभव सकारात्मक असो किंवा आव्हानात्मक, शिकण्याची आणि वाढण्याची संधी असते। खुल्या मनाने आणि मनाने प्रवास स्वीकारा आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मार्गदर्शन घेण्यास घाबरू नका।
स्वतःशी खरे राहून आणि जुळवून घेण्यास सक्षम राहून तुम्ही या महिन्यात कृपेने मार्गक्रमण कराल आणि दुसरीकडे अधिक मजबूत व्हाल. एप्रिलमध्ये मीन राशीच्या लोकांनी वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाची भूमिका बजावेल. गैरसमज टाळण्यासाठी तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. तुमच्या भूतकाळातील कोणीतरी पुन्हा येऊ शकते, जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकते. तुमचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत सामायिक क्रियाकल्पांमध्ये सामील व्हा. एखाद्या जवळच्या मित्राला तुमच्या सल्ल्याची किंवा पाठिंब्याची आवश्यकता असू शकते, म्हणून ऐकण्यासाठी तयार राहा. लक्षात ठेवा, उपस्थित राहणे आणि लक्ष देणे हे नातेसंबंधांमध्ये मोठा फरक करू शकते. मीन राशीने या महिन्यामध्ये आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. या महिन्यात तुमच्या आरोग्य दिनचर्येत संतुलन आणि संयमावर लक्ष केंद्रित करा. नियमित व्यायाम आणि जाणीवपूर्वक खाणे तुमच्या ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करेल. तणावाच्या कोणत्याही लक्षणांकडे लक्ष द्या आणि विश्रांती आणि ध्यानासाठी वेळ काढा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खोल श्वास घेण्याचे व्यायाम समाविष्ट करणे देखील फायदेशीर ठरू शकते. किरकोळ आरोग्य लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांच्यावर त्वरित उपचार करा. विश्रांती आणि पुनर्प्राप्ती हे क्रियाकल्पा इतकेच महत्त्वाचे आहे. मीन राशीचे करिअरबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुम्हाला असे आढळेल की सहकाऱ्यांसोबत सहकार्य केल्याने तुमच्यातील सर्वोत्तम गुण बाहेर येतात. निर्णय घेताना विशेषतः गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमचे समर्पण दुर्लक्षित राहणार नाही, ज्यामुळे नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात. तुमचा वाढता कामाचा ताण प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी संघटित राहा. नेटवर्किंग कार्यक्रम नवीन अंतर्दृष्टी आणि संपर्क प्रदान करतील. शिकण्यासाठी तयार राहा, कारण हे तुमच्या व्यावसायिक वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे असेल. या महिन्यात प्रवासाच्या अनपेक्षित संधी देखील घडू शकतात. विशेषतः काम किंवा अभ्यासाशी संबंधित शेवटच्या क्षणी योजना आखण्यासाठी मोकळे राहा, ज्यामुळे अनुभव समृद्ध होऊ शकतात. जर तुम्ही सुट्टीची योजना आखत असाल तर तुमची उत्सुकता वाढवणाऱ्या विविध संस्कृती आणि अनुभवांना प्राधान्य द्या. तुमचा प्रवास कार्यक्रम विश्रांती आणि उत्स्फूर्त अन्वेषणासाठी परवानगी देतो याची खात्री करा. लक्षात ठेवा, कधीकधी सर्वोत्तम साहसे ती असतात जी तुम्ही नियोजित करत नाही. सुरक्षित प्रवास आणि तुमच्या वाटेत येणाऱ्या सर्व अनुभवांचा आनंद घ्या. एकंदरीत मीन राशीसाठी एप्रिल 2025चा हा महिना उत्तम असणार आहे.